महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। नागाव भरवस्तीत बिबट्याचा थरार, 5 जणांवर हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण, शाळा बंद। अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात आज दुपारी बिबट्याचा अचानक शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। हा बिबट्या गावातील वाड्यांमध्ये मुक्तपणे फिरताना दिसला। त्याने अंदाजे दुपारी 2 ते 2:15 वाजण्याच्या सुमारास तब्बल 5 जणांवर हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये प्रसाद सुतार, कुणाल साळुंके, अमित वर्तक, मंदार गडकरी आणि भाऊसाहेब जवरे यांचा समावेश आहे। हल्ल्यातील जखमींना तातडीने रायगड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या घटनांमुळे नागरिक आणि गावकरी मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहेत। परिस्थिती गंभीर होताच नागावमधील सर्व शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत। नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी पालकांना आश्वस्त केलं आहे, घाबरून जाऊ नका, मुलं शाळेत पूर्णपणे सुरक्षित आहेत, प्रशासन सर्वतोपरी लक्ष ठेवून आहे असं त्यांनी आश्वस्त केलं आहे। परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर सोडण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। हर्षदा मयेकर यांनी गावकऱ्यांना उघड्यावर फिरणे टाळण्याचे, प्राणी दिसल्यास त्वरित कळवण्याचे आणि सतर्क राहण्याचे विशेष आवाहन केले आहे। बिबट्याचा शिरकाव आणि हालचालींची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अलिबाग फॉरेस्टचे अधिकारी भोईर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे। बिबट्याच्या हालचालींची माहिती पडताळून पाहिली असून रेस्क्यू टीम सतत गस्त घालत आहे। प्राण्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली। गावकऱ्यांना शक्यतो घरातच राहण्याचा आणि संध्याकाळनंतर बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय। बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, ग्रामपंचायत आणि वन विभाग एकत्रितपणे काम करत आहेत। स्थानिक प्रशासनाने गावकऱ्यांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। हा संपूर्ण प्रसंग नागावमध्ये वन्य प्राण्यांच्या अचानक शिरकाव्याच्या धोक्याची जाणीव करून देणारा असून भविष्यातील बचावात्मक उपाययोजना अधिक मजबूत करण्याची आवश्यकता स्पष्ट करतो। नागावमध्ये बिबट्याच्या हल्ल्याने मोठी चिंता निर्माण झाली असली तरी वन विभाग आणि प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे। नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड।